हॅलो फूडीज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कसे आहात सगळे? आज मी पुन्हा आली आहे एक भन्नाट पावसाळी रेसिपी घेऊन. चणा डाळीची कुरकुरीत भजी. खायला एकदम टेस्टी आणि बनवायला तर अगदी झटपट. तर चला पाहूया रेसिपी. इथे मी 1 वाटी चणा डाळ अर्धा तास भिजत ठेवली होती. आता त्याच्यामध्ये आपल्याला 5-6 हिरव्या मिरच्या आणि 7-8 लसणीच्या पाकळ्या घालून पाणी अजिबात न घालता आपल्याला असं वाटून घ्यायचं आहे. तुम्ही इथे टेक्स्चर बघू शकता, आपण थोडं फाईन पेस्ट केलेली आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला एक छोटा बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, थोडी हळद, नावापुरती लाल तिखट कारण आपण हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि चवीनुसार मीठ घालून सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण तयार व्हायला जास्त वेळ लागत नाही, त्याच्यामुळे आपल्याला सोबतच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून द्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता इथे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. तर मग तेल गरम झालं की मिश्रणाचे असे छोटे छोटे गोळे आपल्याला कढईमध्ये सोडायचे आहेत आणि मंद आचेवर हे सोनेरी होईपर्यंत, छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. बस मग काय, तयार आहे आपल्या गरमागरम खुसखुशीत अशा चणा डाळीच्या भजी. आपण कांदा भजी आणि बटाटा भजी तर नेहमी करतोच, पण ही रेसिपीसुद्धा तुम्ही पावसाळ्यात चहासोबत नक्की एन्जॉय करा आणि कशी झाली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका चविष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.